प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण वाळवणातील एक प्रकार ज्वारीच्या पिठाचे पापड करणार आहोत. तर इथे साहित्य बघूया. आपले जेवणाच्या वाटीचं प्रमाण आहे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी हे, आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा पापडखार आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. तर सर्वात आधी आपण हे पीठ चाळून घेऊया. आपण खिशी घेऊन हे पापड करणार आहोत. हे घरी आपण भाकर करतो ना ज्वारीची, तेच पीठ आहे, वेगळं असं काही नाही, फक्त आपण चाळून घेणार आहोत. काही विशेष असा कोंडा निघालेला नाही आहे. आता हे आपण 2.5 वाटी पीठ झालं आहे आपलं, आणि मी खूप दाबून भरून घेतलेलं होतं वाटी. तर आपल्याला 2.5 वाटी जर प्लेन घेतलं असेल तुम्ही पीठ, तर 2.5 वाटीच पाणी घ्या. पण मी दाबून घेतलं पीठ, म्हणून मी 3 वाट्या पाणी घालणार आहे. आणि असं जाड बुडाचं पातेलं घ्या, इतकं जाड, आणि यात आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे. आणि 3 वाट्या पाणी ठेवले. आपण खिशी घेऊन करणार आहोत. आता पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचे. हे बघा, आता पाण्याला छान उकळी आली आहे. एक चमचा मीठ घालूया. पापडखार पण खारट असतो. पापडखार, जिरे आणि तीळ. तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असल्यास टाकले नाही तरी चालेल. आणि जिरे जर तुम्ही पाण्यामध्ये टाकले उकळताना, तर पापड थोडेसे पिवळे येतात. आणि जर पीठ मळताना घातले, समजा उकळताना नाही घालायचं आणि पीठ मळताना घालून घ्यायचे, म्हणजे मग पिवळसर पापड होत नाही. आता छान उकळी आलेली आहे. आता लाटण्याच्या साहाय्याने आपण खिशी घेऊया. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. हे बघा, 3 वाट्या पाणी पण मला कमी पडलेलं आहे, थोडंसं घट्ट झालं आहे. मी आधीच थोडं पाणी काढून ठेवलं होतं, गरम पाणी. अजून अर्धी वाटी पाणी घालते मी, गरम पाणी आहे. गॅस मंदच ठेवायचा, पीठ चांगलं शिजलं जातं. आता हे 10 ते 15 मिनटं आपण असंच मंद गॅसवर वाफवून घेणार आहोत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटांनी पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. आता झाकण ठेवते मी. 15 मिनटं झाली आहे, बघूया. हे बघा, मस्त पीठ वाफलं गेलेलं आहे. आता हे आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं. हे बघा, सुंदर झालेलं आहे. तर परातीला मी तेलाचा हात लावून घेतला आहे. प्लास्टिकच्या बॅगमध्ये तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, किंवा मग एखादा पांढरा शुभ्र कपडा घ्यायचा. कलरफुल कपडा घेऊ नका, नाही तर मग गरम याच्याने कलर पिठामध्ये मिक्स होऊ शकतो. आणि प्लास्टिक पण शक्यतो वापरू नका.
परातीमध्ये काढून घ्या आणि पटापट ग्लासने या गाठी मोडून घ्यायच्या. आता मी हे परातीत काढून घेते. मी आता असा एक ग्लास घेतला आहे, याला थोडंसं तेल लावून घेते. हे बघा, आता मी तेल लावून घेतलं आणि पटापट अशा गाठी मोडून घ्यायच्या. याच्यापेक्षा तुम्हाला जर ती पद्धत सोपी वाटत असेल तर तसंही तुम्ही करू शकता. पांढऱ्या शुभ्र कपड्यावर घ्यायचं आणि मग मळून घ्यायचं, म्हणजे हाताला चटके पण बसत नाही. अशा प्रकारे मऊ करून मळून घ्यायचं. थोडंसं कोमट पाण्याचा हात घेतला आणि मग मळलं तरी चालेल. हे बघा, आता मी रुचनाचा वापर करते आहे, त्याच्याने पण छान करता येतं. हे बघा, मऊ मळून झाले पीठ. आता हे गरम गरमच आपल्याला लाटून घ्यायचं. आता हे पीठ झाकून घ्यायचं, 4-5 गोळे करून घ्यायचे आणि मग झाकून ठेवायचं, म्हणजे गरमच राहतं पीठ. हे बघा, रुचण्याला काही चिटकत पण नाही आहे. 4-5 गोळे करून घ्यायचे मी आता साईडला. असं पीठ जेव्हा मळाल ना तेव्हा जिरे घातले तरीही चालेल, म्हणजे जास्त पिवळटपणा येत नाही पापडाला. हे बघा, किती सॉफ्ट झालं. प्लास्टिकमध्ये घ्यायची गरज पण नाही आहे. हे बघा, आणि असं रुचण्याने पण मळले जाते छान. आता तुम्हाला जितका मोठा हवा असेल ना पापड, त्या हिशोबाने तुम्ही लाट्या करून घेऊ शकता. आता मी असं गोळा करून घेते, या हिशोबाने 4-5 करून घेते आणि मग पीठ झाकून ठेवते. हातावर सुद्धा तुम्ही 1-2 वेळा असं करून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे आता मी 4 करून घेतले आणि पीठ झाकून ठेवते. आता माझ्याकडे असं पापडाचं मशीन आहे. गरम गरम पापड लाटायचे असतील तर त्यावर आपण पटापट करून घेऊ शकतो. आणि असं प्लेन प्लास्टिक पण आहे, आणि प्रत्येक वेळेस ह्या प्लास्टिकला तेल लावायचं नाही, एकदा लावलं की पुरे होतं. नाहीतर मग तेलाचा वास येतो किंवा मग जाळी वगैरे लागते, वर्षभर टिकत नाही पापड. आता अशी लाटी ठेवायची, तेलाची बाजू घ्यायची याच्यावर. हे बघा, अशा प्रकारे आता इकडे मी एक प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे टेबलवर, नंतर मी बाहेर ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही. घरातच आता सध्या मी टाकते, नंतर मी बाहेर टाकून घेणार आहे. अजून एक दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आता इथे मी घरातच टाकून घेतले आणि मी नंतर बाहेर टाकणार आहे. आता अशा प्रकारे मी सर्व करून घेते. सर्व पापड करून झाले. आता हे छान उन्हात वाळवून घेते आणि भेटूया आपण 2 दिवसांनी. हे बघा, आपले ज्वारीचे पापड आता 2 दिवस छान कुटकुटीत वाळलेत बघा, आणि मस्त पापड तयार झालेत. 2.5 वाटीमध्ये
37 पापड तयार झालेत माझे, बघू शकता तुम्ही. तळून पण दाखवते मी. कडकडीत तापू द्यायचं. हे बघा मस्त फुलतंय. सगळं तेल निथळून घ्यायचं. हे बघा किती छान फुलतंय, बघू शकता तुम्ही. अतिशय चविष्ट पापड होतात हे. बघा किती छान होत आहे. तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान मस्त पापड झालेत आपले, बघू शकता तुम्ही. आणि फुलतात पण इतके सुंदर. बघा मोडून पण दाखवते तुम्हाला. चवीला पण अतिशय छान लागतात. हे प्रमाण घेऊन करून बघा तुम्ही. अशा पद्धतीने करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.